आणि या सगळ्या उत्साहाला पावसाची देखील साथ बघायला मिळते आणि हा थर खाली कोसळलाय, अर्थात वरचा सगळ्यात वर पोहोचलेला चिमुकला गोविंदा सुरक्षित आहेत। सगळी जोखीम बघता सुरक्षेची पुरेशी काळजी घेतल्याचं देखील यावरून आपल्याला दिसतंय। कॅमेरा घ्या, मोबाईल आशिष नायर यांचा बाबा लवर्स घनश्याम दादाला विनंती करेन विक्रमजींचं हार्दिक स्वागत याला घ्या। घनश्याम तरुणांनी तुमचं प्रमोशन केलेलं आहे, छोट्या पुढारींच्या हस्ते तुमचं प्रमोशन झालेलं आहे। संपूर्ण पंढरीजी आलेले आहेत, पंढरीजीचं पण स्वागत। पंढरीजी आलेले आहेत। चला पंढरीजी आपलं स्वागत। चला ज्यांचं झालंय 26 नंबर मागे व्हा, विक्रांतजी असतील, योगेशजी मी असतील। विनंती करतो घनश्याम दादांना 2 मिनिटं आपण या ठिकाणी स्वप्नीलजी बसायचंय आणि दहीहंडीच्या या 26 उत्सवात चार दृश्य महत्वाच्या दहीहंडींची घाटकोपरमध्ये राम कदम यांच्याकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय, तर मागाठाणेमध्ये प्रकाश सुर्वे यांच्या तारामती चॅरिटेबल फाउंडेशन कडून पथकाच्या मुलांना विनंती करतोय, पाऊस खूप जोरात पडतोय। रवींद्र फाटक यांच्याकडून ठाण्यामध्ये संकल्प प्रतिष्ठानकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय। त्याची दृश्य आपण बघतोय स्क्रीनवर। मागाठाणे आणि ठाण्यातल्या संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडीतली ही दृश्य आहेत। थरांवर थर लावले जात आहेत, काही प्रयत्न यशस्वी होत आहेत, काही अयशस्वी होत आहेत, पण गोविंदा आपला प्रयत्न चिवटपणे थरावर थर रचण्याचा सुरू ठेवतात। प्रियंका जाधव रेडी राहा। प्रियंका जाधव कृपया सर्व नम्र विनंती आहे, आंध्र कर्नाटकात तुम्ही त्या ठिकाणी तिकडे जा, तयारीला जा तिकडे। व्यासपीठ खाली करा, व्यासपीठ। आपल्या समोर परफॉर्मन्स करायला प्रियंका जाधव टीम येते, कृपया व्यासपीठ खाली करा, कृपया व्यासपीठ खाली करा। तर संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीची ही दृश्य आहेत। रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानकडून ठाण्यामध्ये दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय आणि काही थर रचले आहेत गोविंदांनी। आपलीच मित्र आहेत, आपलीच मंडळी आहेत। त्याचबरोबर ठाण्यामध्ये शिवाजी पाटील यांच्या स्वामी प्रतिष्ठानकडून सुद्धा दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय। स्क्रीनवर संकल्प प्रतिष्ठान आणि स्वामी प्रतिष्ठान दोघांच्याही दहीहंडीची दृश्य आपण बघतोय। दोन्हीकडे थरावर थर रचले जात आहेत गोविंदांकडून। आणि यानंतर आर्यन्स यांना विनंती आहे की आपण हार्नेस लावून घ्यायचंय। आर्यन्स सांगितलं होतं ज्यांचं नाव पुकारलं जाईल त्यांनीच कृपा करून मदत करा, थोडं सहकार्य करा, थोडंसं सहकार्य करा। होणार तोपर्यंत भावासाठी गाणं लाव, नक्की ना माझी मिठी लाव, ह्याच्यासाठी लाव।